आज आपण बनवणार आहोत ओल्या लाल मिरचीचा ठेचा आणि तेही अगदी झणझणीत आणि चटपटीत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे ह्या लाल मिरच्या घेतलेली आहे, ओल्यावाल्या बघू शकता। ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या पिकल्यानंतर अशा लाल होतात, तर त्याच्या आपल्याला ही जी वरची दांडी आहे ती काढून घ्यायची आहे, म्हणजे जे मुक्की असते ती, आणि त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व मिरच्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे लसूण टाकायचा आहे आणि लसूण आहे ना, जेवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढाच लसूण टाकायचा आहे आणि थोडंसं जिरा टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, मी ते अर्धा चमच मीठ आणि अर्धा चमच चाट मसाला टाकलेली आहे। तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता। त्यानंतर बघू शकता या प्रकारे असा दरदरा वाटून घेतलेला आहे। यापेक्षा आणखीन थोडंसं प्लेन वाटता येत असेल तर वाटू शकता तुम्ही। त्यानंतर बघा इथे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे मोहरी, आणि मोहरीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि तेल अगदी असा धुवा येतपर्यंत गरम झाल्यानंतरच मोहरी टाकायची आहे, म्हणजे छान अशी तडतडीत ते फ्राय होणार। त्यानंतर मी इथे लसूण टाकलेली आहे ठेचलेला, बघू शकता तुम्ही। या सर्वांना आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता जो आपण मिरचीचा ठेचा करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला सर्व मिरचीचा ठेचा इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घेऊया आणि छान असं मोकळा होतपर्यंत याला असं परततच राहायचं आहे मीडियम गॅसवर। काही वेळानंतर बघू शकता हा छान असा मोकळा झालेला आहे आणि मिरच्या छान शिजलेल्या आहेत। बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता हा ठेचा तयार झालेला आहे आणि मी गॅस पण बंद केलेली आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर बघू शकता अगदी 2 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये हा ओल्या लाल मिरच्याचा ठेचा बनून तयार होते आणि छान असा झणझणीत आणि चटपटीत लागते। खूपच चविष्ट बनते। तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, वरण भातासोबत वगैरे खाऊ शकता। तर एकदा तरी ओल्या लाल मिरचीचा हा ठेचा नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।